मला जर चांगलं बनायचं आहे तर मला येशूच्या रक्ताची गरज आहे. जर मला परमेश्वराच्या नजरेमध्ये जर मला श्रेष्ठ बनायचं आहे तर मला येशूच्या सामर्थ्याची खूप गरज आहे. येशूच्या अभिषेकाची मला खूप गरज आहे. जर येशूलाच मी ओळखलं नाही, जर येशूच माझ्याकडे आला नाही, तर मी कितीही चांगलं बनण्याचा प्रयत्न केला तर माझ्याकडनं पाप होणार. पण जेव्हा मी पाप करायला जातो त्यावेळेस माझा येशू माझ्याशी बोलतो. वचनांची ढाल माझी तयार होती की मी तुझ्या संगत आहे. हे पाप आहे, हे पडलेलं आहे, हे तुझं काम नाही. हालेलुया. हे सैतानाचं काम आहे. आज देवाची इच्छा नाहीये की जगातल्या लोकांनी ही पाप करावं. आज देवाची इच्छा आहे प्रत्येक जणांनी कबूल करावं आणि पश्चाताप करून देवाकडे वळावं. पण आज थोडे की देवाकडे येतात, पश्चाताप करतात आणि देवाला स्वीकारतात आणि पुन्हा ते पापामध्ये जाऊन पडतात, पण पुन्हा पश्चाताप करतात, पुन्हा देवाकडे येतात. देव त्यांना तरीही क्षमा करतो. हालेलुया. ते रक्त आपल्यासाठी जे त्यांनी सांडलं ते रक्त आपल्यासाठी साक्ष देतं. येशू तू आहे का की तू चांगला होऊन बसला होता आणि मग तुझ्याकडे कोणतरी स्वार्थ घेऊन आलं? आहे का आपल्यामध्ये असं कोण? ब्रदर मी खूप चांगला होतो, मी 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 मस्तपैकी फ्रेश होऊन बसलो होतो, सगळी घाण काढली होती, माझ्यातलं पाप मी काढलं होतं, दारू पिणं शिव्या देणं मी सोडलं होतं, मग माझ्याकडे कोणीतरी स्वार्थ घेऊन आलं. असं कोण आहे का? जेव्हा तू मोठे पाप करत होता तेव्हाच कोणीतरी तुझ्याकडे स्वार्थ घेऊन आलं आणि तू येशूला स्वीकारलं. कुणाला तुच्छ लेखू नका जे पाप करतात, कमी समजू नका.